नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे मुंबईची. मात्र कोल्हापूरकरांच्यासाठी हे शक्य झाल्यास शहरवासियांच्यासाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. त्याची माहिती देखील काहीशी अशी आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना आधीच मालमत्ता कर माफ आहे. असं असतानाही आता ही मर्यादा 700 चौरस फुटापर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी मांडलेल्या 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60% मालमत्ता करमाफी देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपनेही या प्रस्तावाला विरोध न करता मंजुरी दिली आहे. त्यामुळं मुंबईकरांच्यासाठी ही बातमी जशी गोड आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूरकरांच्यासाठी हे का शक्य नाही अशी विचारणा आता कोल्हापुरातील लोकांच्यातून होत आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर माफ आहे. असं असताना आता 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60% करमाफी देण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. हेच जर कोल्हापुरात घडलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये घरांच्या करात मोठी सूट मिळत असेल तर कोल्हापुरात हे का शक्य नाही असा सवालच कोल्हापूरकरांच्यातून आता उपस्थित केला जाते. सध्या कोल्हापुरात 700 चौरस फुटापर्यंतच्या 70,000 इतक्या मिळकती आहेत. 700 चौरस फुटापर्यंतच्या बांधकामास 2,556 रुपयापर्यंत घरफाळा बसू शकतो. या मिळकतीमधून यावर्षी 4,32,00,000 रुपये जमा होणे अपेक्षित आहे. शहराच्या एरिया वाईज रेडी रेकनर प्रमाणे यामध्ये काही रक्कम कमी जास्तही होऊ शकते. मात्र साधारणपणे 700 चौरस फुटाच्या घरांना 2,556 रुपयांच्या पर्यंत घरफाळा बसू शकतो. कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा 2010-11 मधील रेडी रेकनरवर आधारित असल्यानं प्रशासनाकडून रेडी रेकनरमध्येच सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे करवाढ सुचवली जाणार आहे. याचबरोबर पाणीपट्टी परवाना, अग्निशमन आदी विभागाकडूनही दरवाढीचे प्रस्ताव दिले जाणार आहेत. हे प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या सभेतच करवाढीला नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. कोल्हापूर महापालिकेअंतर्गत घरफाळ्याच्या दरामध्ये 2011 नंतर काहीच बदल झालेले नाहीत. भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारला जात असताना त्यात रेडी रेकनरचा दर महत्त्वाचा असतो. त्या दरानुसारच मिळकतीचे मूल्य ठरवले जात असल्यानं रेडी रेकनरमध्ये सुधारणा केल्यास आपोआपच घरफाळ्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळं प्रशासनाकडून अप्रत्यक्षपणे दरवाढीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिंदे सेनेची सत्ता आहे. या ठिकाणी भाजपच्या महापौर आहेत, तर कोल्हापूर शहराचा विचार केल्यास या ठिकाणी देखील भाजपच्याच महापौर आहेत. त्यामुळं मुंबईमध्ये हे शक्य असेल तर कोल्हापुरात का शक्य नाही असा साहजिकच सवाल उपस्थित होतो. मात्र 700 चौरस फुटापर्यंत मिळकतींना मालमत्ता कर माफ करणे म्हणजे कोल्हापूर महापालिकेवर सत्तेत असणाऱ्या भाजपसाठी हे मोठं आव्हानात्मक असणार आहे. याशिवाय हा कर माफ केल्यास किंवा या करामध्ये काही टक्के सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा एकंदरीत परिणाम देखील होणार आहे. धन्यवाद.